चेंडू आलाय निर्धाव। या मॅच साठी लगातार 3 विकेट आणि लगातार 3 सिक्स साठी ओटा गँग यांच्याकडून दिले जातील 500 रुपये। फुल टच बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न कव्हरला खेळायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक आहे बॉलवरती येतात, बॉलला अडवलं गेलेत। फिल्डिंग चांगली मैदानावरती पाहायला मिळाली, 1 रन मैदानावरती घेतले गेलेत। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन। चेंडू धक्के संपला गेला, 2 धावसंख्या धावफलकावरती 1। चालू असलेली मॅच श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम आई गावदेवी 40+ मास्टर्स भांडूप हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। प्रयत्न दोन्ही बाजूने करणार आहेत, आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने स्ट्रोक खेळला, फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल नाही थांबू शकणार। प्रभाकर जोगे यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये। थँक्यू। थोडंसं आगरी कोहली सांग वाजवण्याचा प्रयत्न डीजे ऑपरेटरही करणार, कारण की संपूर्ण मॅच आगरी कोहली खेळाडू आहेत। आता आगरी कोहली समालोचकही आहेत, म्हणजे सध्या घनश्याम भोईर आहेत, शिरगाव गावचे आहेत आणि डीबीएल लाईव्हची टीम जरी पाहिलं तर आता आगरी कोहली आहेत ना, प्रवीण पाटील आहेत सध्याच्या घडीला आणि हर्षली आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळतात। आणि आमचे स्कोररही आता दादाही आगरी आहेत, आगरी कोहली संपूर्ण मॅच सध्याच्या घडीला मैदानावरती रंगलेले आहेत। आणि प्रभाकर जोगे यांच्या बॅट मधून तो चौकार मैदानावरती पाहायला मिळालेला आहे। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र एकूण 5 धावा। स्वागत आहे हेमचंद्र दादा, आपलं आई भावदेवी कांदरपाडा संघ आपण पाहिलं तर संधी तिथेही होती परंतु वेळ नाही देऊ शकलो। फटका खेळायचा होता, मोठा फटका स्क्वेअर लेगला, खेळाडू चेंडूवरती येतात, झेल नाही होऊ शकणार। स्कोअर लेग चंपारच्या बाजूने बॉल मात्र निघून जातोय, 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धावतायत रनिंग बिटवीन द विकेट। या अगदी कडकडत्या उन्हामध्ये देखील आपल्याला मैदानावरती त्याच पद्धतीने पाहायला मिळत आहेत। 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7। आयुष्यामध्ये एकमेकांची साथ, क्रिकेटचा खेळ असा खेळ आहे, इथे एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे। मैदानावरती साथ देण्याचा प्रयत्न आता 2 बॅटर करतायत, धावसंख्या धावफलकावरती 7 धावा। चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय 4। फटका खेळायचा होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या उलट्या दिशेने बॉल मात्र तिथे लागतोय आणि 1 धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळाली। एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 8 धावा। चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय 5 धावा, धावफलकावरती 8 धावा आहेत। शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती संजय ओगे मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतायत हेही पाहण्यासारखे असणार आहेत। सुविधा आहेत ती जेवणाची सुविधा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे सर्व नागरिक, खेळाडू, उपस्थित प्रेक्षक, मान्यवर या सर्वांना विनंती आहेत आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। 2 षटक धावा 17। डीजे कडे जाऊयात, एक छोटंसं संगीत। आता बरोबर डीजेने गाणं लावलं ना, म्हणजे पाहुणं जेवलं का नाही पण आता जेवणाची सुविधा चालू झालेली आहे, पण डीजेलाही माहित आहे बरोबर डीजेने गाणं लावलं आहे। पण आलेले सर्व पाहुणे आहेत, म्हणजे जे खेळाडू आपले पाहुणेच आहेत आज या ठिकाणी, सर्वांना विनंती सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। पुढचा मॅच होईल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहेत, आई भावदेवी कांदरपाडा मास्टर्स आणि नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए। दोन्ही संघाच्या कॅप्टन आमची नम्रतेची विनंती आहे, दोन्ही संघ कॅप्टन आपण या आणि येताना सोबत आपण ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या फॉर्मॅलिटीज घेऊन सोबत आपण येणार आहात ही तुम्हाला विनंती असणार आहे। मैदानावरती विकेट तिथून डाऊन होताना पाहायला मिळत आहेत, प्रभाकर ओगे एक चांगला खेळ मैदानावरती साकारून आता मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि नवीन बॅटर हरेश पाटील मैदानावरती जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण ऐकूयात डीजेचं एक संगीत। डीजे सर्व जेवणारच आहेत, कारण की जेवणाचा आस्वादही घेणार आहेत आज या ठिकाणी।
पुढचा मॅच मैदानावरती होईल त्याचाही टॉस या ठिकाणी केला जाईल आणि सध्याच्या घडीला मैदानावरती हरेश्वर पाटील दाखल होत आहेत. नुकताच एक स्पर्धा सुरू आहे जव्हारच्या मैदानावरती 1 लाखाची लाख मोलाची स्पर्धा सुरू आहे. त्या ठिकाणी आई जुदानी विरार जो जुदानी 11 विरारचा संघ आहे तो अगदी त्या क्वालिफायच्या दिशेने पुढच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालेला आहे. अहो आल्या श्रेणी पहिल्याच बॉलवरती स्लो हिट हरेश्वर पाटील यांचा ट्रेडमार्क शॉट फेवरेट शॉट मैदानावरती कळलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकाराला मैदानावरती आता तुफानी बॅटिंगही सुरू झालंय. धावा फलकावरती 24च्या घरामध्ये आहेत. सध्या एन्जॉय करतात विशालजी पाटील आपल्या व्यासपीठावरती. जे पाटील ओटा गँगचे अध्यक्ष आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात. दांडेकर साहेब रेल्वे मंत्री या ठिकाणी आपण त्यांनाही पाहिलेले आहेत आणि 3 6 साठी बॅक टू बॅक 3 6 साठी 500 आहेत. आकुड टप्प्याचा बॉल हरेश्वर पाटील नाही सोडणार. आकुड टप्प्याच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉलवरती पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल धावसंख्या फलकावरती 30. हरेश्वर पाटील इज ऑन फायर. फायर नाही आता रेग्युलरली फायर मैदानावरती सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. 2 6 आले आहेत. आणखीन एक 6 6 6 जर मैदानावरती आला तर ओटा गँग आचोले गावातील एक प्रसिद्ध गँग आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील 5000 नाही 5000 नाही पण 500 आहेत. 500 ठेवलं गेलं सध्याच्या घडीला. 500चं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया मैदानावरती तिसरा सिक्सर येईल का. स्लॉग हिट करायचं होतं स्लॉग हिट करायचं होतं खायचं होतं पुढे स्लॉग स्वीप करायचा होता परंतु चुनोडी बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. कदापि आता महेश पाटील ते समोरच्या दिशेने जर स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झाला असता तर मिडल ऑफ द बॅट एक मोठा फटका येऊ शकला असता. पण गोलंदाज आहेत मैदानावरती तेही कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार. भांडूप पासून आज आसोळ्याच्या म्हणजे वसईच्या परिसरामध्ये जो प्रवास केलेला आहे मग तेही दाखवणार ना. समोरच्याला तेही प्रयत्न करणार रोखण्याचा तो प्रयत्न मैदानावरती करतायत गोलंदाज स्वप्नील पवार. पवारला पॉवर दाखवावी लागेल मैदानावरती. स्ट्रायकिंगवरती हरेश्वर पुन्हा बिगिट करायचा होता प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. पंचांचं बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये फलंदाजाला आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या माध्यमातून बाद घोषित केलंय. गॉन सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. नवीन बॅट्समन मैदानावरती आपण पाहिलं तर नमन उगे दाखल होत आहेत. पाण्याची गरज आहे. यस याच्यानंतर पाणी येणार आहे. ड्रिंक्स आहेत 3 ओव्हर नंतर बरोबर ड्रिंक्स जो पाणी आहे तो पाणी मैदानावरती जाणार आहेत. आपले ड्रिंक्स बाईक रेडी आहेत. यस धावा 30. नमन उगे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर आक्रमक खेळाडू आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतात ही पाहण्यासारखं असर आहेत. हरेश्वर पाटील यांनी मात्र एक चांगला खेळ आहे तो मैदानावरती दाखवलेला आहे. बॅटिंग चांगली केली. योगदान संघासाठी मात्र दिलं 12 धावेंचं ज्यामध्ये 2 षटकार 1 डॉट बॉल आणि लेग बिफोरच्या माध्यमातून इथून शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. स्वप्नील पवार पुन्हा एकदा मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळत आहेत. 2 अंपायर्स दीपक कोतवाल सर आणि संजय मेहरा सर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेष असणार आहेत. दोघांसाठी अगदी विशेष आहे. नमन उगे नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती रेडी. शेवटचा बॉल
शेवटच्या बॉलवरती आक्रमण, हल्ला हल्ला हल्ला. नमन ओगे यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. डीजे आपण वाजवणार आहात, परंतु षटक संपले गेलं. तीन षटकांचा केस संपला गेलाय. धावा डबल का आपण पाहिलं तर 36-36 धावा. तीन षटकांचा खेळ आहे तो इथून संपला गेला. धावसंख्या धावल का वरती 36-36 धावा. तीन षटकांचा खेळ आहे तो संपला गेला. धावसंख्या 36. तीन षटकांचा खेळ आहे तो तीन षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावल का वरती 36-36 रन आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करतोय व्यासपीठावरती पुण्यात आपण स्थान बनवणार आहात प्रभाग समिती सीचे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवणार आहात. 3 ओव्हरचा खेळ आहे तो 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावल का वरती 36-36 रन ऑन बोर्ड लगावले गेलेत. तीन ओव्हरचा खेळ आहे तो या ठिकाणी संपला गेला. धावसंख्या 36-36 धावा धावल का वरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हरचा जो खेळ आहे तो या ठिकाणी आपण पाहिला 36 धावा धावल का वरती पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती असेल. हरेश समोर महेश आहेत. महेशनं हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि या चौकार मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या धावल का वरती 4 ने वाढली गेल्यात. धावसंख्या धावल का वरती जाऊन पोहोचताय 40-0 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. 11 बॉलचा खेळ असेल. दोन्ही आक्रमक बॅट्समॅन आहेत, विस्फोटक बॅट्समॅन आहेत. आक्रमण करणं नेहमी जाणतायत असे दोन खेळाडू आहेत मैदानावरती. महेश पाटील यांना आपण सध्याच्या घडीला पाहतात आणि दुसऱ्या बाजूला नमन ओगे. गोलंदाज पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. हरेश पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क्स वरती स्ट्राइक वरती बॅट्समॅन आहेत. महेश पाटील पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, ताकद थोडीशी कमी पडली परंतु क्षेत्ररक्षकाने केलाय चूक. ही चूक मात्र मैदानावरती आता क्षेत्ररक्षकाच्या पथ्यावरती पडू शकते. कारण की क्रिकेटमध्ये नेहमी एक म्हण म्हटली गेले ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. धावसंख्या मात्र 1 ने वाढली गेली. धावसंख्या धावपल का वरती 41. नमन ओगे आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि नमन ओगे यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या धावपल का वरती लगावली गेल्या. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 47-47 धावा. प्रभाग समिती सीचे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहेत. आज 40 प्लसचं क्रिकेट आपण ज्यांना खेळताना पाहतात आणि खरं तर या प्रमुख व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत असणार आहे. मी विनंती करेन आदरणीय व्यक्तिमत्व यज्ञेश्वरजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हावं.
वाघवादेवी 40+ सासोलीच्या माध्यमातून आपण आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अंतिम शेवटचा मॅच खेळणार आहे. नमन ओगे स्ट्राइक इनवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक झालाय, बॉल हवेमध्ये गेला, भरपूर उंच गेलाय, दूर नाही गेला, एक रन तर मिळाला, दुसऱ्या रन साठी धावतायत नमन मैदानावरती. नमन आणि महेशची जोडी आता सध्या मैदानावरती कारगिर साबित होताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघाच्या 49 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि 5व्या षटकातील 6 चेंडू, म्हणजे जवळजवळ 8 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहे. गोलंदाज रेडी आहे. आप ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल का? यस, डेफिनेटली निघून जाईल. फ्लॅटेड सिक्सर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती, परंतु फटका देखील छान होता. मैदानाच्या बाहेर गेलाय आणि धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या. 55 धावा 3 गडी बाद. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळपास 57-58 धावा टिवरी संघानं मात्र डिपेंड केल्या त्या जय मल्हार स्पोर्ट्स मोगरपाडाच्या अगेन्स्ट. मग इथून कोपरी संघाचं अगदी मायनाक आहेत. 60, 65 की 70 हाही प्रश्न महत्वाचा असणार आहेत. धावा धावफलकावरती 55 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. इथून शेष दोघांसाठी विशेष आहेत. नमन ओगे मैदानावरती पुन्हा स्ट्राइक इनवरती. नमन ओगेचा आतापर्यंत विचार केला 3 षटकार आणि 1 डबल. 20 धावांवरती मैदानावरती बॅटिंग करतोय. मोठ्या बडक्या खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागला, चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून गेलाय. फाईन लेगला बॉल चाललाय. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धावेसाठी नमन वेगाने धावतायत आणि 2 रन मैदानावरती कंप्लीट होतील. प्रयत्न तिसऱ्या धावेचा करायचा होता, पण नाही. 3 धावा येणार. 2 धावा मैदानावरती संघासाठी दोन्ही बॅटर घेत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. षटक संपलं गेलं मैदानावरती 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 57 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. अंतिम शेवटचे 6 बॉल मैदानावरती येणं बाकी असतील. काय घडेल याची चर्चा रंगणार आहेत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक नंतर होईल टॉस. 2 टीमचे कॅप्टन असतील टीम आई भावदेवी कंदरपाडा मास्टर्स आणि अगेन्स्ट असेल नवघर ए मास्टर्स. थँक्यू. आता सध्या पण टॉस्का बॉस वरती जर पाहिलं तर आचोळेचे सर्व संघाचे खेळाडू आहेत, पण आता विजेता तोच प्रश्न की भरपूर साऱ्या जर्सी येत आहेत. म्हणजे नवीन जर्सी आज आचोळे संघाला मात्र आपण पाहिलं तर दिल्या जात आहेत आणि नवीन जर्सी मध्ये आज संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. राकेशजी आपलं सहर्ष स्वागत आहे. अंतिम शेवटचे 6 बॉल आहेत. स्ट्राइक इनवरती महेश आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉल वरती तुटून पडल्यात महेश आणि महेशच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेल्यात त्या संघाच्या मात्र एकूण धावा पाहायला मिळतात 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती मात्र स्टँड अँड डिलिव्हर षटकार मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल असेल गोलंदाज महेशसाठी. महेशने समोर खेळलाय, फटका छान खेळला, परंतु उंच गेलाय, दूर नाही गेला आणि पुन्हा झेल सोडलाय. आता नक्की झालंय तरी काय, हाही प्रश्न महत्वाचा आहे ना. महेशला तुम्ही जीवनदान दिलं, महेशने षटका ठोकला. महेशला जीवनदान दिलं, आता महेशने 1 रनही घेतलेला आहे. आता स्ट्राइक इन नमन ओगे यांच्याकडे पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एकूण धावा जर पाहिलं तर 64 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी या संघाची आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या अगेन्स्ट टीम आहे आई गावदेवी 40+ मास्टर्स भांडूप. या 2 टीम दरम्यान चालू असलेली रंगतदार मॅच. गोलंदाज फुल टच बॉल बहुधा टेनिस क्रिकेट मध्ये नाही कोणी सोडत आणि फुल टच बॉलचा फुल टोल वसूल करत असताना नमन ओगे यांच्या बॅट मधून आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर षटकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 70 धावा. आता पंचांना भरपूर सारे रिएक्शन करावे लागले त्या ओव्हरमध्ये, कारण की षटकार जर विचार केला तर आतापर्यंत या इनिंग मध्ये भरपूर सारे षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बाउंड्रीज कन्वर्ट देखील झालेले आहेत. नमन ओगे स्ट्राइक इनवरती आहेत. नमन ओगे आतापर्यंत चांगली एक झंझावती इनिंग साकारत आहेत. 28 धावा
6 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळालेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. आक्रमण पुन्हा एकदा मैदानावरती चढवलंय. नमन ओगे यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टा धावा 6. आणखीन एक षटकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 76 धावा धावफलकावरती आहेत. आणि शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे प्रभाकर जोगे असतील, संजय ओगे असतील यांची इनिंग महत्वाची होती. हरेश्वर पाटील यांची इनिंग महत्वाची होती आणि त्यांना साथ देण्याचं काम महेश पाटील आणि नमन ओगे यांचंही महत्वाचं इनिंग पाहायला मिळतात. आणखीन एक षटकार जर मैदानावरती आला तर ओटा गँग आसोळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. 2 आल्यात बॅक टू बॅक. नमन ओगे सध्या मैदानावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती संघाची लगावली गेली 76. 76 धावा धावफलकावरती आहेत. नमन ओगे मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतायत याची सध्या चर्चा मैदानावरती रंगल्या आहेत. गोलंदाज रेडी आहेत. ओ बिग 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 हिट करायचं होतं. आता 2 वेळा संधी आली होती. म्हणजे हरेश्वर पाटीलही होते आणि नमन ओगे यांच्याकडेही संधी आली होती पण संधीचा सुवर्ण संधी करण्याचा प्रयत्न तेवढा नाही झालेला आहे. आतापर्यंत नमन यांच्यासाठी 2 वेळा संधी आली होती. षटकार षटकार डबल, षटकार षटकार डॉट हे मात्र अगेन्स्ट त्यांच्या झालेलं आहे. धावा धावफलकावरती 76. शेवटचा बॉल इनिंग मधला आहे. 76. चौकाराला 80, षटकाराला 82, 1 आली 77, 2 आला 78 आणि डॉट आला तर 76. इथून 6 आलाय. 6 धाव्यांचा फटका आलाय. 6 आलाय. पुन्हा स्टँड अँड डिस्पॅच केलाय. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेले आहेत 82. 82 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. 83 धाव्यांचं एक भलं मोठं डोंगर आहेत ते मात्र पार करायचं आहे. टीम आई गावदेवी 40+ मास्टर भांडुपला आहे श्रमता, आहे टॅलेंट त्यांच्याकडेही आहेत. एक इनिंग पाहिल्यात. पिक्चरचा एक भाग पाहिलाय मग दुसरा भागही पाहणं गरजेचं आहे. दुसरा इंटरव्हलचा पार्ट आहे तोही महत्वाचा असणार आहे आणि त्या पार्टमध्ये काय घडेल याची चर्चा सध्या मैदानावरती रंगणार आहेत. आपण तोपर्यंत जाऊया टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे रेडी होत आहेत. नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि एक सुमधुर संगीत घेऊया आणि त्याच्यानंतर येऊया टॉस कडे. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या सोबत केला जाईल टॉस. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं प्रभाग समितीचे सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्या सोबत होईल टॉस. दोन्ही टीम मैदानावरती आता रेडी होणार आहेत. नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ एचा संघ असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई भावदेवी कांदरपाडा. टॉस काट म्हटला गेलाय आणि या ठिकाणी आलाय छापा आलाय. टॉस जिंकला नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळानं. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करू आपण थांबायचं आहे. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान घेणार आहोत. सभापती आदरणीय यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सुरुवातीला सन्मान केला जातोय. संदीप दादा दळवी यांच्या माध्यमातून हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह मात्र देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. कर्तव्यदक्ष सभापती म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. थँक्यू, मनापासून आभार आहेत. मी सभापती साहेबांना विनंती करेन आता आपल्या शुभेच्छेत सन्मान केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनचा सन्मान केला जाणार आहे. सुरुवातीला नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ एचे जे कॅप्टन आहेत अविनाश दादा यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. त्याच्यानंतर सन्मान आपण करूयात आई भावदेवी टीम कांदरपाडा संघाचा हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्षय दादा आहेत आपला हा सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. सभापती साहेबांना विनंती असेल आपण स्थान बनावावं. टॉस जिंकला नवघर संघ. अविनाश दादा काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण घेणार आम्ही. क्षेत्ररक्षण घेणार. समोरचा संघ जर पाहिलं तर परिचित संघ आहेत. भरपूर वेळा आमने सामने खेळलेला आहात. 5 षटकामध्ये त्यांना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 5 षटकामध्ये 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज कुठले असे खेळाडू आणलेले आहेत, कुठले असे खेळाडू आहेत जे मैदानावरती इन ऍक्शन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील? आमच्या आहेत तेच आहेत. तोच पूर्ण आमचा संघ आहे. आम्ही आणलं नाही. कसं वाटतं आयोजन पाहून, नियोजन पाहून, वाघवादेवी आसोळेचं आयोजन तुम्ही नगरीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहात तर या वर्षाचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर इकडे खूपच चांगलं असतं. हवामान असते आणि ग्राउंड वगैरे चांगलं असतं. दर टायमाला आम्ही येतो इकडे खेळायला. खूपच चांगलं आयोजन असतं. मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला आई भावदेवी कॅप्टन अक्षय आमच्यापर्यंत आहे जॉईन. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण असतं. आता बॅटिंग करायचं. क्रिकेटचा एक खेळ आहे. बॅटिंग आणि बॉलिंग करायचीच असते. बॅटिंग करताना आता समोरच्या टीमच्या आपण बॅटिंग पाहिलेल्या आहेत ज्याप्रमाणे धाव्यांचा डोंगर केलं. मग तुम्ही समोरच्या संघाच्या विरुद्ध किती बनवण्याचा प्रयत्न करा? 60+.
60+ आज संपूर्ण खेळाडू आहेत. 1-2 कमी आहेत. अविनाश पाटील जो मागच्या वेळेला जो परफॉर्म मध्ये होता तो आज नाहीये. बाकी ओपनिंगचा आमचा हिम्मत ठाकूर देखील आहे, पण बाकी सगळे आहेत. कसं वाटतं आयोजन पाहून या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन आणि आचोळे नगरीमध्ये खेळतायत, तर आचोळे आयोजनाबद्दल काय सांगणार? फारच सुंदर असं आयोजन आहे त्यांचं आणि ग्राउंड तर नेहमीप्रमाणे चांगलं आहे. हवा देखील आहे. फार सुंदर असं आयोजन आहे. थँक्यू, मनापासून आपला आभार आहेत. टॉसची कहाणी जर आपण पाहिली तर टॉस या ठिकाणी पार पडलाय. टीम नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ ए संघाच्या बाजूने टॉस गेलाय. प्रथमतः चूज केलंय ते क्षेत्ररक्षण करण्याचं, गोलंदाजी करण्याचं डिसिजन आहेत ते मात्र मैदानावरती घेतले गेले आहेत. इन ऍक्शन मध्ये मॅच मैदानावरती सुरू आहेत. मी विनंती करेन, चला 2 बॅट्समॅन आहेत, 2 बॅटर लगेचच मैदानावरती येतील आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूयात. घनश्यामजी भोईर सरांचा पण आवाज ऐकूयात. शिरगाव संघ या ठिकाणी दाखल झालेल्या सर्वांचं स्वागत आहे. विनायक दादा आहेत, सुरेशजी आहेत, सर्वांचं स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में. पहली फुर्सत में निकल. धन्यवाद डीजे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण जर बघितलं तर रवी आपण बघतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. रवींद्र पाटील आपण सध्या बघतोय. रवी आपण पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिला चेंडू धावसंख्या जर विचार केला तर धावा बनवायच्या आहेत. इथून पहिला चेंडू चांगला हाताळला जातो. यष्टीरक्षक आज जर बघितलं आपण तर सतीश पाटील याला आपण बघतोय सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आपण जर बघितलं तर आज संघामध्ये रामचंद्र पाटील असतील त्यांना संधी भेटते. आपण जर बघितलं तर सतीश पाटील असतील, महेश पाटील असतील, शशिकांत पाटील असतील, राजेश ओगे आपण बघतोय, प्रभाकरजी ओगे आपण सध्या बघतोय आणि त्यानंतर हरिचंद्र पाटील मामा यांना आपण बघतोय सध्या. आपण इथून चेंडू जातोय दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार आणि इथून चौकाराने श्री गणेश होतोय भांडूप मास्टर या संघाचा. 4 धन्यवाद. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4 धावा. रवी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. इथून पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग च्या क्षेत्राच्या दिशेने. तिथून 2 क्षेत्ररक्षक येतात. महेश पाटील वन हँड या चेंडूला फील्ड केलं जाते आणि फेक केली जाते.
चांगल्या प्रकारचं कलेक्शन केलं जातंय आणि या चेंडूवरती येते एक धाव. जबरदस्त बॅटिंग नमनो ओगे यांच्या बॅटमधून पाहायला भेटली, त्याला साथ दिली महेश पाटील याने. सुरुवातीचा जर विचार केला तर संजूजी ओगे असतील, प्रभाकरजी ओगे असतील, त्यांच्याकडनं चांगली स्टार्ट भेटल्यानंतर मात्र येणारे जे फलंदाज होते हरीश्वर पाटील असतील आणि तिथून महेश पाटील असतील, नमन ओगे असतील, यांच्यासाठी मात्र चांगल्या प्रकारचे जो बेस उभा करून दिला आणि तिथून चांगल्या धावा बनवण्यात आल्या. इथून जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळला जातोय. फलंदाजाने या चेंडूला बघितलं आणि सोडून दिलं, बाकीचं काम केलं पंचांनी. इथून चांगला चेंडू हाताळताना रवीला पाहायला भेटतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागल्या जातात त्या म्हणजे 5 धावा. इथून आणखीन एक डॉट बॉल सध्या ते चित्र पाहायला भेटते आणि इथून 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाठलाग आहे 83चा, 83 धावेचा पाठलाग आहे. पण इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण टार्गेट मोठं आहे. मग हे मोठं टार्गेट जर पार करायचं असेल तर मोठे फटकं खेळणं गरजेचं आहे, बॉलच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि तिथून शॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. इथून बॉलच्या रेषेमध्ये गेले, इथून इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. डीप मिड ऑफला हरिचंद्र मामा या चेंडूवरती पाठलाग करतात. सध्या तरी जर आपण बघितलं तर 2 धावा येत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 3 धावा सहजरित्या पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. आपण सध्या जर बघितलं तर आई गावदेवी भांडूप संघ पोचलाय, तो म्हणजे 1 षटक 8 धावा सध्या पाहायला भेटतात. डीजे डीजे. आपण जर बघितलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सध्या खजिनदार राजेशजी भोईर साहेबांचे इथे आगमन होत असताना वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आचोळे मास्टर आपण जर बघितलं तर वाघवा देवी 40+ मास्टर आचोळे संघाकडनं या मैदानावरती तुमचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण बघतोय सध्या या मंडळाचे खजिनदार राजेश भोईर साहेबांचे इथे आगमन झालंय. सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होत असताना आणि उद्याच्या दिवसामध्ये मला वाटते ते खेळताना पाहायला भेटतील नक्कीच. पण एक चांगल्या प्रकारचं आपण जर बघितलं तर एक गोड व्यक्तिमत्व आपण सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न होत असताना बघतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय राजेश. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि तिथून राजेशला इथून गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण जलद गतीचा हा चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा खाली राहिला आणि तिथून पहिला चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश. इथून व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, मिडविकेट क्षेत्र या दिशेने महेश पाटील या चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही का तालमेल नाही, पण तिथून हिट करण्याचा प्रयत्न नाही केला गेला, फक्त ऍक्शन करण्यात आली सतीश पाटीलच्या माध्यमातून आणि इथून 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते म्हणजे 9 धावा. यावेळी ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न महेश पाटील, प्रयत्न केला जातोय शरीराच्या. इथून शरीराने चेंडूला अडवलं जातंय आणि सध्या तरी जर बघितलं तर 1 धाव येते. एका धावेने जर विचार केला तर आई गावदेवी भांडूप संघ या विजयापर्यंत नाही पोहोचणार. इथून मोठे फटके खेळावे लागतील. इथून थोडंसं अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून जर बघितलं तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हलकासा जर बघितलं तर खाली राहिला. फाईन लेगला शशिकांत पाटील या चेंडूवरती येतील. सध्या जर बघितलं तर शशिकांतला हुलकानी ते चेंडू जातो सीमारेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद डीजे. या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज.
यावेळी जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर 15 धावा फलकावरती लागत असताना सध्या पाहायला भेटतात 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपण सध्या बघतोय या मैदानावरती. आपण जर विचार केला तर आई वाघवा देवी 40+ मास्टर संघ आचोळेचे एक जबरदस्त अप्रतिम असं आयोजन सध्या आपण बघतोय. इथून जर बघितलं तर चेंडू जातोय ऑन साइडला. तिथून आपण जर बघितलं नमन ओगे या चेंडूवरती येईल. थोडासा थ्रो जर आपण बघितला तर वेगळ्या शैलीने केला जातोय आणि तिथून दोन्ही बॅटरकडनं 2 धावा पाहायला भेटतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 17 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. पाठलाग आहे 83 धावेचा संघ पोहोचलाय 17 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. यावेळी मिस टाइम स्ट्रोक होतोय पण शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपवर. जर आपण बघितलं तर इथून यष्टीरक्षक या चेंडूवरती फील्ड करण्यासाठी चेंडूवरती जातोय. सतीश पाटील असतील. सध्या 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि फेक केली जाते फलंदाजाच्या. जर आपण बघितलं शरीरावरती फेक केली जाते आणि तिथून हरिश्चंद्र पाटील मामा असतील. सध्या फनी पण इथून परतावा लागेल. गाडी बाद होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सध्या फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 2 धावा या चेंडूवरती येतात आणि तिथून फलंदाज आपण जर बघितला तर संदीप बॅक टू डगआउट जातोय डीजे कडे. 3 धावा येतात आणि धावसंख्या जर विचार केला तर भांडूप मास्टर संघ पोहोचलाय 20 धावेवरती 1 गडी बाद. डीजे 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सध्या धावा बनवायच्या आहेत 83 धावा. इथून आई गावदेवी भांडूप संघ पोहोचलाय 20 वरती. इथून येणारे चेंडूचा खेळ आहे 18 आणि 18 मध्ये 63 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. इथून नमन ओगे सारखी फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू इथून जर बघितलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न हरीश्वर पाटील या चेंडू खाली येतील आणि इथून परतावा लागेल. गडी बाद होईल. धावसंख्या 20 वरती असताना कॉल. नमंदमाई शिकलेली नव्हती का? नमंदमाई अडाणी होती का? नमंदमाई शिकलेली नव्हती का? नमंदमाई अडाणी होती का? पालघरचे कृष्णापासून बदबदते नाक्यापर्यंत संगतीला माये काय गो मंदा. धन्यवाद टीसरे. जेव्हा बॅटिंग होती तेव्हा मात्र चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण बघितली श्री सत्यनारायण कोपरी विरारच्या या संघाने आणि तिथून मात्र गोलंदाजी आली. काय गोलंदाजी होते. जबरदस्त गोलंदाजी. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. सध्या फलंदाजांना आपण जर बघितलं तर गोलंदाजा जर विचार केला तर पहिले षटक हाताळलं होतं रवी याने. दुसरं षटक हाताळलं राजेश याने. तिसरं षटक सध्या महेश हाताळताना आपण बघतोय आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करतोय. नक्कीच आपण जर बघितलं तर शिरगाव मास्टर संघ सुद्धा इथून दाखल होतोय आणि आज त्यांचा सामना श्री गणेश घासकोपरी मास्टर संघासोबत होणार आहे. शेवटचा सामना ऑन साइडला इनटू द कॅप. चेंडू सध्या आपण बघतोय आणि चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. नमंदमाई शिकलेली नव्हती का? नमंदमाई अडाणी होती का? नमंदमाई शिकलेली नव्हती का? नमंदमाई अडाणी होती का? अगं सुषमा
डीजे धावसंख्या धन्यवाद डीजे धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा इथून फलकावरती लागल्या जात आहेत. महेशच्या दुसऱ्या चेंडूवरती अटॅक केला जातोय आणि इथून अटॅकिंग फलंदाजी करणं गरजेचं आहे. आई गावदेवी भांडूप संघाला जर विजयी व्हायचं असेल तर इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या जर विचार केला तर 83 धावा बनवायच्या आहेत. इथून संघ पोहोचलाय 24 वरती. पुन्हा एकदा महेश पाटील सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज फ्लाइट डिलिव्हरी होती पण इथून जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळला जातोय. फलंदाज पूर्णपणे बीट केलं जातंय कारण इथून महेश पाटील यांनी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून डॉट बॉल सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी मोठा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं होतं शेवटपर्यंत नजर होती फलंदाजाची आणि थोडेसे बॅकफुटला गेले आणि चेंडूला फेकून दिलं सरळ डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिझनच्या दिशेने. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला भेटतोय. या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी महेश पाटील आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात सध्या आपण बघतोय. तिथून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक रवी येतील या चेंडूला उचलतील फेक करतील तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ते म्हणजे 32 धावा सध्या फलकावरती लागत असताना अजूनही 51 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा जर खेळ बघितला तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 मध्ये 51 धावा होऊ शकतील कारण इथून बनवावे लागतील आई गावदेवी भांडूप या संघाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी हाताळताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय शॉट थर्डमॅनला. यष्टी रक्षक सतीश पाटील या चेंडूवरती येतील आणि इथून जर बघितलं तर धावचीची संधी. इथून मला वाटते का महेश पाटील याने बऱ्याचशा जोराने थ्रो केला होता. पंच या चेंडूवरती सेफ सध्या पाहायला भेटतोय आणि इथून या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या फलकावरती लागली जातात त्या म्हणजे 34 धावा. आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स जाते तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. आपण सध्या जर बघितलं तर श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ सुद्धा इथे दाखल होतोय. तिथून जर बघितलं तर शिरगाव मास्टर संघ सुद्धा दाखल होत असताना पाहायला भेटतोय. सध्या आपण बघितलं विनायक पाटील असतील, अशोक पाटील असतील, सुरेश घरत असतील, प्रवीण भोईर असतील, सदानंद पाटील असतील आणि त्यानंतर आपण जर बघितलं राजाराम पाटील असतील आणि तिथून डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब सुद्धा असतील या संघातून खेळताना पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती हरेश्वर. पहिला चेंडू इथून फ्लाइट सरप्राईज चेंडू. फलंदाजाने हा चेंडू बघितला आणि सोडून दिला. सध्या डॉट बॉल पहिला चेंडू हाताळताना. इथून समीकरण जर बघितलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 मध्ये विजयासाठी अजूनही 49 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फ्लाइट चेंडू आणि फक्त हलक्या हाताने रिलीज केलं जात आहे आणि मास्टर माइंड गोलंदाजी होते. म्हणजे जेव्हा जेव्हा जसं जसं म्हणजे मास्टर संघाला काही सांगण्याची गरज नाही मिळत कारण या संघा म्हणजे जेव्हा मास्टरचं क्रिकेट खेळलं जाते ना तेव्हा मास्टर क्रिकेट खेळत असताना ते मॅचवर क्रिकेट होत जाते आणि तिथून त्या खेळाडूने दिलेली वर्ष आणि तिथून या खेळाडूला मास्टर असं म्हटलं जाते.
सध्या ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही होत. असं वाटतंय का सध्या हरेश्वर पाटील यांच्याकडनं हलकी हाताने फक्त बोटाने ही चेंडू रिलीज केले जातात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, 3 चेंडू डॉट हाताळलेत सध्या हरेश्वर पाटील या गोलंदाजाने. हो इथून जर बघितलं तर पंच वळतील, वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतरिक धाव येते, धावसंख्या होती ती म्हणजे 35 धावा फलकावरती 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा इथून आपण बघतोय सध्या खेळ पूर्ण होतोय. मनोहर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. सध्या 14 धावा बनवल्यात, मनोहरच्या बॅट मधून आल्यात. इथून वेट केलं पण चेंडू पडल्यानंतर आत येतोय, फलंदाजीतून पूर्णपणे बीट होतोय. आणि सध्या आपण जर बघितलं तर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघातून जेव्हा बिलॉंग करतात प्रदीप पाटील असतील या मॅचचा आनंद घेत असताना यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेटला रवी आहे, चेंडूवरती येईल, एक धाव पोलून काढले आणि सध्या एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. इथून एक धाव येते, एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 37 धावेवरती. शेवटच्या या 4थ्या षटकातील 2-1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून स्टेप आउट केले, जागा बनवली. ऑन साइडला रवी असतील. सध्या आपण पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना बघतोय रवी यांना आणि थोडंसं गचल क्षेत्ररक्षण होते, कलेक्शन नाही होत आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागले जातात. एकूण 39 धावा सध्या फलकावरती लागले गेल्यात. 39 धावा 39 फलकावरती धावा लागल्या गेल्यात. आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धावा हव्यात, त्या म्हणजे 44 धावेची आवश्यकता. डीजे धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये नमन होगे त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती आहे. इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावेची आवश्यकता आहे. चमत्कार होईल का मैदानाच्या आतमध्ये? सध्या स्लोअर वन पद्धतीचा चेंडू उचली घेणारा चेंडू होता आणि आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. मिस्टर नमन ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. उचली होती, हाईट होती या चेंडूची आणि तिथून डॉट बॉल सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पण नाही चेंडू थांबवू शकणार. चेंडू जातो वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. चौकार येतोय आणि चौकाराने धाव फलकावरती लागल्या गेल्या. 43 धावा फलकावरती लागत असताना आणि सध्या आई गावदेवी भांडूप संघाचा जर विचार केला ना तर जे झेल सुटले गेले, जिथून थोडंसं जर आपण बघितलं ना गचल क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं तर तिथून या धावसंख्येचा ओघ वाढलाय. महेश पाटीलचा सोडला जो झेल सोडला गेला होता तिथून नमनला तिथून जर आपण बघितलं तर चांगल्या प्रकारची बॅटिंग करत होता, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्यात आलं. झेल सुटल्यानंतर थोडंसं मिस फिल्डिंग झाल्यामुळे इथून ह्या धावा श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरार संघाच्या होत असताना आपण बघितल्या गेल्या. पुन्हा एकदा नमन सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळी फटका तर खेळला ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रा दिशेने राजेश शेवगी या चेंडूवरती आलेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय पण इथून आपण जर बघितलं तर या चेंडूवरती येते 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 44 धावा, माफ करा, 44 धावा. इथून फ्लायटेड चेंडू होता. शशिकांत पाटील या चेंडूवरती येतील. आता मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतंय आणि या चेंडूवरती धाव नाही आहेत. सध्या डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केले श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरार या संघाने. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चांगला चेंडू हाताळला जातोय आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक छोटीशी धून.
डीजे धन्यवाद डीजे. चला भांडूप संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये सेकंड करायचं आहे. भांडूप संघ आपण मैदानाच्या आतमध्ये सेकंड करायचं आहे. दोन संघ सध्या सज्ज होतात. एका साईडला जर बघितलं तर